लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। नमस्कार, लोकवार्ता न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रसन्न पटणे। डॉक्टर डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस वराळे येथे देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्यास महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षिका, इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर सुशांत पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड अनुजा पाटील यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.D. शिरबहादुरकर होते। प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वायुदलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन राजेश तिवारी उपस्थित होते। यावेळी रजिस्ट्रार नामदेव वेताळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली। राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले। राष्ट्रगीताच्या स्वरांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला। प्रमुख पाहुणे ग्रुप कॅप्टन राजेश तिवारी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व पटवून दिले। विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग देशाच्या विकासासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांनी भारतीय वायुदलातील करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय वायुदलामध्ये अभियांत्रिकी, तांत्रिक सेवा, विमान देखभाल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, माहिती तंत्रज्ञान तसेच विविध तांत्रिक क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। शैक्षणिक पात्रतेसोबतच शिस्त, तांत्रिक कौशल्य, नेतृत्व गुण, शारीरिक तंदुरुस्ती आणि देशसेवेची भावना विद्यार्थ्यांनी विकसित करावी असे त्यांनी नमूद केले। विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असेही त्यांनी सांगितले। प्राचार्य डॉक्टर S.D. शिरबहादुरकर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली। विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन जबाबदार नागरिक बनावे आणि देशाच्या विकासामध्ये सक्रिय योगदान द्यावे असे त्यांनी सांगितले। यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। विविध सादरीकरणांमधून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिमांशी शेळके आणि प्रा. श्रुती इंगोले यांनी अत्यंत प्रभावीपणे केले। त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा संस्मरणीय ठरला। देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त, देशसेवा आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारा हा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। डॉक्टर डी.वाय. पाटील एज्युकेशनल फेडरेशन वराळे कॅम्पस येथे 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने, अभिमानाने, उत्साहाने आणि देशभक्तीच्या भावनेने 15 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे श्री विष्णू सीताबाई नाथ ताम्हाणे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस यांची आदरणीय उपस्थिती लाभली। तसेच सन्माननीय पाहुणे म्हणून डॉक्टर सुशांत V. पाटील, अध्यक्ष DYPEF, ॲडव्होकेट अनुजा सुशांत पाटील, सचिव DYPEF आणि श्री विद्यानंद मानकर, कार्यकारी संचालक DYPEF उपस्थित होते। या कार्यक्रमाला डॉक्टर सुरेश माळी, संचालक DYPCOI, डॉक्टर मेघांग भिलारे, संचालक DYPIMED, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय अभिमानाच्या भावनेने आणि स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या असंख्य त्यागांच्या स्मरणाने झाली। मान्यवरांच्या उपस्थितीने या प्रसंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले, ज्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य, एकता, अखंडता आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली। या सोहळ्यातील एक अत्यंत हृदयस्पर्शी क्षण म्हणजे स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली, ज्यांच्या शिक्षण आणि समाजासाठीच्या दूरदर्शी योगदानाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे। मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण करत त्यांचा उल्लेखनीय वारसा, मूल्ये आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदान स्मरणात ठेवले। या सोहळ्याने संस्थेची जबाबदार, सामाजिक जाणीव असलेल्या आणि देशभक्त नागरिक घडवण्याप्रती असलेली बांधिलकी प्रतिबिंबित केली, जे राष्ट्राच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देतील।
हा प्रसंग अभिमानास्पद आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला, ज्याने सर्वांना एक बळकट, एक संध आणि प्रगतिशील भारत घडवण्याच्या जबाबदारीची नव्याने जाणीव करून दिली. धन्यवाद. लोकवार्ता न्यूज 24. शोध सत्याचा.